एवढे इंटरेस्टेड नसतात. तर मला हे बघून खूप आनंद झाला की तुम्ही सगळे खूप मनापासून रिसीव्ह करताय सगळं. आता जस्ट म्हणजे मला बोलायला सांगितलं म्हणून सांगते की आता MAचेच आमचे इंटरव्ह्यू चालले. तर काही मुलं BSc करून आलेली असतात. तर त्यांना हे साधे साधे प्रश्न आम्ही विचारतो. त्यांना सायन्स एज्युकेशनमध्ये वगैरे काय काय करायचं असतं. तर हेच विचारतो की चंद्राच्या कला कशा होतात, किंवा आत्ताच एका मुलीला विचारलं की बॉल वरती फेकला तर त्याच्यावरती किती नेट फोर्स कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे. तर ती मुलगी सांगत राहिली की वरच्या डिरेक्शन मध्येच आहे नेट फोर्स. मी तिला किती वेळा सांगायचा प्रयत्न केला की तू ऍक्सिलरेशन आहे का डिसेलरेशन आहे, बघ नेट डायरेक्शन कुठली असणार बघ. त्यामुळे तिला वाटत की ह्या बाईंनाच कळत नाहीये काय बोलते ते, कारण का बॉल वरती चाललाय म्हणजे नेट फोर्स पण वरच्या डिरेक्शनला असायला पाहिजे. तर अशा अतिशय साध्या कन्सेप्ट असतात ह्या, पण ह्या मुलांना समजलेल्या नसतात. हे खूप खूप अनेकदा, आणि याच्यावर रिसर्चही खूप झाला, मी काय नवं सांगते असं नाही, पण अनेकदा हे दिसून येतं की चांगलं म्हणजे BSc MSc झालेले क्वांटम मेकॅनिक्स वगैरे पर्यंत शिकलेले लोक पण त्यांना साधे प्रश्न हे विचारले की दुष्काळात पडतात. कितीतरी लोक चंद्राच्या कला कशा होतात विचारलं की सांगतात की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते म्हणून. तर ह्याला सगळ्यांना मिसकन्सेप्शन असं नाव आहे. तर बऱ्याच मिसकन्सेप्शन झालेल्या आहेत. ह्या मिसकन्सेप्शन आपल्या मुलांमध्ये राहिला नाही पाहिजे असं एक मला वाटतं प्रत्येक शिक्षकाने ठरवलं पाहिजे की हा एक मला वाटतं 20 एक मिसकन्सेप्शन आहे खूप प्रॉमिनंट, त्या आपल्या मुलांमध्ये नाही राहिल्या पाहिजे. हा एक आपण सगळ्यांनी स्ट्राईव्ह केलं पाहिजे त्या दृष्टीने. आणि मी तर भेटेल त्याला सांगत असते, हे मुलं सोडून द्या, मोठे माणसं आजी आजोबा सगळ्यांना सांगत असते यावेळी. अनेक लोकांना वाटतं की इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अशी पाईप सारखी, म्हणजे पाईप मधल्या पाण्यासारखी साठून राहिलेली आहे तिथं. असे काही हे झालेले असतात. तर आपण जे शिकवतो त्याच्यातनं अशा मिसकन्सेप्शन जात नाही आहेत ना. आणि अशा ज्या ऑटोमॅटिक मुलांच्या मनात तयार झालेल्या मिसकन्सेप्शन असतात, काही वेळेस त्या काही आपण शिकवून नाही, त्यांनीच त्यांचं विचार केलेला असतो, त्या त्यांच्या मनातलं काढून टाकता येतात का आपल्याला, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टीने अनेक म्हणजे मटेरियल अवेलेबल आहे, इंटरनेटवरती आहे, पुस्तकांमध्ये आहे. तर करेल तेवढं थोडं आहे, पण तरी हे एवढं तरी मी सांगते, कारण इतकं प्रकर्षाने जाणवतं की एवढे इंजिनियर वगैरे होऊन आलेली मुलं आणि या साध्या साध्या गोष्टी त्यांना येत नाही. त्यांना आता अजून एक सांगते, फ्रीज मध्ये मेटलचा आणि लाकडी चमचा ठेवला तर कुठला जास्त थंड असेल असं विचारलं की हमखास मेटलचा म्हणून सांगतात. आता हाय दोन्ही सेम असणार, त्याच्या कंडक्टिव्हिटीमुळे आपल्याला ते फील होते. ह्या गोष्टी म्हणजे एखादा असा थोडासा पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न विचारला की त्यांना येत नाही, तर असे प्रश्न तयार करा, मुलांना विचारा, एकमेकांना विचारा, आणि आपल्या मिसकन्सेप्शन नाही येत ना, आणि आपल्या मुलांपर्यंत त्या पोचणार नाहीत ना, हे आपण सगळ्यांनी जरा बघूया. मला वाटतं ह्या ग्रुपचा तसा एक अकॅडमिक उपयोग पण ठेवू आपण. ओके, दॅट्स इट. सेंटर निवडण्याचं कारण म्हणजे हे या सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन हे मेनली सायन्स एज्युकेशनसाठीच काम करतं, हे तुमच्यासाठीच काम करतंय, मुलांसाठी काम करतंय. या सेंटरचे जे मेन उद्दिष्ट आहे ते मुलांसाठी मॉडेल्स डेव्हलप करणे, टीचिंग मॉडेल्स डेव्हलप करणे, आणि त्याच्याकडे तुम्हाला फायदा झाला पाहिजे. टीचर्सना ऍटलिस्ट हे इंटरॅक्शन घडून आणणं हे आमचं इनियासचं एक प्रयोजन होतं. इनियास जस्ट मीडिएटर आहे तुमच्यातलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. तुम्हाला बऱ्याच जणांना हे माहीत पण नसेल की HPCSC आहे, इन्स्टिट्यूट आहे, किंवा TISS टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, ही पण फक्त मुलांसाठीच काम करते. त्यांचे मॉडेल्स डेव्हलप केले ते सगळे मुलांसाठी आहेत, ते तुमच्यापर्यंत कुठेतरी पोहोचले पाहिजे, यासाठी आम्ही ह्या सेंटरची निवड केली होती. आणि आय होप इट इज तुमच्यापर्यंत ते पोहोचलंय, आणि त्याचा नक्कीच तुम्ही फायदा उठवाल. तुमच्या पुढच्या जनरेशनला तुम्ही नक्कीच ते द्याल. ओके, थँक्यू. आपण हे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करूया आता, आणि तुम्हाला काही फीडबॅक द्यायचं असेल तर त्यावेळी तुम्ही देऊ शकता. ओके, चालेल. तुम्ही तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी इकडे येऊन फीडबॅक देऊ शकता. असं कंपल्शन नाही आहे, पण कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. नमस्कार. गेल्या 2 दिवसापासून आपण रूल सेटअप या उपक्रमाअंतर्गत इनियास आणि इन्सा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने
जे आपल्यासाठी प्रशिक्षण आयोजित केलं त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी आहोत. मी गेल्या 2 दिवसाच्या उपक्रमांच्या आणि आपल्या प्रयोगशाळा भेटींच्या दरम्यान ज्यांना भेटतो त्यांना म्हणालो की आम्हाला वेळ पुरला नाही. म्हणजे ही पहिली मनातली भावना अगोदर व्यक्त करतो. आणि असं म्हणतात की आता आपण एक मॅमनी पलीकडे आपल्याला algae आणि फिश दाखवत होते. तर आपण फिशेस आहोत आणि इथलं नॉलेज म्हणजे algae आहे. तर आपली संख्या जरी लिमिटेड असली तरी इथल्या algaeचा पुरवठा कमी नाहीये. गेल्या 2 दिवसामध्ये PhD होल्डर्स, IIT सारख्या मोठ्या संस्थेमध्ये असणारे लेक्चरर्स, त्यानंतर BIRC मध्ये काम करणारे मोठे मोठे व्यक्ती आणि मोठे मोठे शास्त्रज्ञ यांच्या सहवास आणि संपर्कात आपण आहोत. आणि त्यात माझ्या बरोबर असणारे एकूण 19 म्हणजे 18 जण प्रत्येक जण ज्ञानपिपासू आहे की ज्याला ज्ञानाची भूक आहे. आपल्यापैकी बरीचशी मंडळी सिनियर आहेत तरी देखील तुमच्यातली क्युरियोसिटी, मला मॅडमची क्युरियोसिटी सर्वात जास्त आवडली. की अगदी धोकादायक प्रयोग जरी आहे असं म्हणलं तरी मॅडम कॅमेरा घेऊन समोर जाणार. म्हणजे आपण खरंच भुकेले आहोत ज्ञानाचे की आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण काही चांगल्या गोष्टी जर पोहोचू शकत असू तर निश्चित आपण त्या घेण्यासाठी अगदी सुट्टी असो, पदर खर्च असो, त्याचा विचार आम्ही कधी करणार नाही. तुम्ही जर पुन्हा आम्हाला अशी संधी दिली सर की अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही तुमच्यासाठी आयोजित करू इच्छितो, फंडिंग प्रॉब्लेम आहे, तुमचं जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च तुम्ही करा, तर मी माझ्या बाजूने सांगतो की माझी ती तयारी सुद्धा असेल की आम्ही स्वखर्चाने सुद्धा यायला तयार असू. मूळ हे आहे की या ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटी दाखवल्या गेल्या त्या 100% आपल्याला दाखवणं यांनाही शक्य नाही 2 दिवसाच्या शॉर्ट स्पॅन मध्ये. परंतु हे माझ्या मते एक स्पार्क आहे आपल्यासाठी की जे काही बघतोय आपण ते बघितलेल्या बाबी आपण प्रत्यक्षात वर्गात कशा पद्धतीने घेऊन जायचे यासाठी आपले प्रयत्न महत्वाचे ठरतील. जसा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप फॉर्म झालेला आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून माझ्या मते ज्ञान आदान प्रदान यापुढे भविष्य काळामध्ये व्हावं आपलं. आणि आम्ही ज्युनियर आहोत, मी ललित, आम्ही आमचं बरंच लॉंग टेन्युअर बाकी आहे आमचं. 2040-42 मध्ये रिटायर होतो आम्ही. आणि तुमच्यासारख्या वयाने मोठे असणाऱ्या आणि अनुभवाने आणि ज्ञानाने मोठे असणाऱ्या व्यक्तींचा आम्हाला या 2 दिवसामध्ये फायदा झाला, यापुढेही आयुष्यात फायदा व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आपला ग्रुप हा असाच इंटॅक्ट राहावा ही अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा आपले आभार मानतो सर. धन्यवाद. हेलो फ्रेंड्स, अब ये हो सकता है कि कल सुबह से हम लोग एक दूसरे को हेलो फ्रेंड्स ना बोले, तो हम लोग एक इमोशनल अटैचमेंट 2 दिन में हम लोगों का हो चुका है. मेरे हाल मैं एक बात ये बताना चाह रहा हूँ कि स्वप्न पूर्ति है ना, या ड्रीम्स कम ट्रू जिसको बोलते हैं, तो उस तरह की फीलिंग्स मेरी हो रही है यहाँ पर. इसलिए कि मैं कई मतलब सोचा हूँ कि भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर जाऊँ, TIFR जाऊँ, या फिर मैंने ये भी सोचा था कि आपके वार्क का तो मैं बता, मतलब ये है कि IIT. लेकिन यहाँ पर ऐसा हुआ ये 2 दिनों में जिसको बोलते हैं हमारा स्वप्नांची पूर्ती झालेली आहे. यहाँ पर बार्क के हमारे विवेक पारकर साहब हैं भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर के, वो हमको देखने को मिले, उनसे सुनने को मिला. IIT बॉम्बे से प्रोफेसर साहब यहाँ पर अभी आए हैं, नाम भी है यहाँ पर. इससे मैडम आए हैं और हमको जो होमी बाबा के यहाँ पर आप देखेंगे सेंटर ऑफ साइंस एजुकेशन में यहाँ पर ट्रेनिंग ले रहे हैं. TIFR से भी इसका ताल्लुक है. मतलब इतनी बड़ी बड़ी संस्थाओं से ये इसका ताल्लुक है और वो सब हमको एक साथ यहाँ पे मिला. और दूसरी बात ये है कि आप सब लोग मुझको एक गुलदस्ते की तरह दिखाई दे रहे हैं. वो गुलदस्ता जो है उसके नीचे का जो डब्बा है या जो उसका बेस है वो महाराष्ट्र है. और आप महाराष्ट्र के अलग अलग जिला में से यहाँ पे नजर आ रहे हैं. ये
इतना एक बहुत खूबसूरत मंजर ये हमको दिखाई दे रहा है। अब मैं दिल की बात कहना चाह रहा हूँ आपसे, बल्कि मुझको जब भी मौका मिलता है अपने टीचरों के साथ ट्रेनिंग वगैरह करने का, तो मैं हमेशा एक बात बोलता हूँ जो मेरे उस्ताद ने मुझको बोली, बल्कि उन्होंने अनडिक्लेयर्ड मुझसे वादा लिया है। और ये मेरे उस्ताद कोई और नहीं, यहीं के मुंबई के प्रणव विलास सर, जिन्होंने मुझको काउंसलिंग के डिप्लोमा में सिखाया। मैं उनका जिंदगी भर ऋणी रहने वाला था। तो बहुत अच्छा, जितने भी मेरा एजुकेशन हुआ एमएससी तक भी, लेकिन सबसे अच्छे टीचर मेरे लाइफ में वो मिले मुझको। तो मुझसे और मेरे जैसे जितने टीचर्स थे वहाँ पर, तो वो हमसे ये कहा करते थे कि जमीन बोलते थे मेरे को, शेख भी नहीं बोलते थे जमीन। मेरे अपन जितने भी टीचर है बोले महाराष्ट्र में, हर टीचर ने अगर ये डिसाइड कर लिया कि अपने बच्चे को हम, अपने खुद के बच्चे को हम बहुत आगे भेजेंगे, तो हर साल कई IITians हो जाएंगे बोले, कई डॉक्टर्स बनेंगे, कई बड़े बड़े इंजीनियर्स बनेंगे। तो मेरे को वो बात जो है तो दिल में उतर गई। तो मैं आप सभी से रिक्वेस्ट कर रहा हूँ कि ये जो INI जो है, जिसको हम इंस्टीट्यूट्स ऑफ नेशनल इंपॉर्टेंस बोलते हैं, ये इंडिया में 150 के करीब, जिसमें पूरे IITs आते हैं, आइजर आता है, नाइजर आता है, कीस आता है, पार्क आता है, PIFR आता है, और ऐसे ही बहुत बड़े बड़े इंस्टीट्यूट जिसमें आप देखेंगे ऑटोनोमस इंस्टीट्यूट्स आते हैं। तो हम अपने बच्चों के लिए तो प्रयत्न कर रहे हैं, स्टूडेंट्स के लिए, लेकिन मैं चाहता हूँ कि जैसे आपके हर एक के घर में एक नहीं तो 2 फूल तो खिलेंगे, है नहीं? तो मैं चाहता हूँ, या मेरी कड़कड़ित विनती है कि हमने ये प्रयत्न करना चाहिए कि अपने बच्चों को सबसे पहले हम उनको INI में भेजने की कोशिश करना चाहिए। अपने बच्चे अपने को वहाँ पे नजर आना चाहिए। अभी 5 साल में, 10 साल में, जो भी टाइम है, सर के पास तो बहुत टाइम है ना? तो ये है कि इसकी हम पहले कोशिश करें, फिर उसके बाद हम अपने जहाँ पढ़ाते हैं उसके लिए भी हम कोशिश करें। ऐसी मेरी मतलब, मैं आपको आपसे बड़ा नहीं हूँ कि मैं आपको ये बोल रहा हूँ, मैं एक विनती कर रहा हूँ कि हमने ये कोशिश करना चाहिए। और मैं आभार व्यक्त करता हूँ डॉक्टर विवेक पारकर सर का, और सबसे पहले सर के बाद में जो व्यक्ति का आभार व्यक्त करूँगा वो हमारे पिछले सर हैं। बहुत कोशिश किया उन्होंने इस को सक्सेसफुल बनाने के लिए, और आप सबको भी बहुत बहुत आप लोगों ने एडजस्ट करके दिया यहाँ पर सबको। तो थैंक यू वेरी मच फॉर conducting such a wonderful and effective seminar for us. Thank you, sir. Thank you. हॅलो, नमस्कार सर्वांना. झालेल्या गोष्टी काही मी परत सांगणार नाही, परंतु खरोखर एक मला वाटतं 2 वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच आपण फेस टू फेस ट्रेनिंग अटेंड करतो माझ्या मते. आणि याच्या अगोदर जी आम्ही अटेंड केली होती त्यावेळी डॉक्टर विवेक पारकर सर आणि मी सिंधुदुर्गला आम्ही त्यांच्या गावी बरोबर होतो. आणि त्यानंतर हाच योग आला. त्यानंतर मला वाटतं जानेवारीत झालं होतं त्या एंडला, आणि फेब्रुवारी मार्चमध्ये कोरोनाचं सुरू झालं. तर खूप धडपडी व्यक्तिमत्व आहे. तिथे आम्ही साधारणतः 3 दिवस त्यांच्या गावी बरोबर होतो. त्यांनी खूप आठवणी सांगितल्या, आणि ह्या व्यक्तीला एक जाण आहे की ग्रामीण भागातील जीवन काय असतं, शिक्षण काय असतं. त्यांनी मला त्यांची शाळा दाखवली, त्या शाळेत कशी यायचे, काय करायचे, सगळ्या गोष्टींची आम्ही तिथे चर्चा केली. जिल्हा परिषदेची ती शाळा होती, मला त्या गावाचं नाव कळसोली गावात. तर त्यांनी दाखवलं, आणि मग मला एक प्रश्न पडला की तुझ्या संध्याकाळी त्या बंद तलावावरती फिरायला गेलो की एवढ्या छोट्याशा शाळेमध्ये ती शाळा बघितली, त्या गावाची लोकसंख्या, तिथला व्यक्ती BRC मध्ये सायंटिस्ट होतो. म्हणजे तो स्पार्क आहे. धडपड तुम्ही बघितली असेल. यांनी BRC असेल, म्हणजे TIS असेल, किंवा IIT असेल, किंवा हवा ॲटॉमिक याचं असेल, या सगळ्या संस्थांचं किती मोठं अलायन्स त्यांनी घडून आणलं. ते 15 काय 17 पक्षांची आघाडी जशी होती तशी आघाडी त्यांनी घडून आणली. आणि गडबड बघा, सकाळपासून ती व्यक्ती नुसतं, आणि टाइम बरोबर 11:30 वाजले, 12:30 वाजले, 3 वाजता, 2:30 वाजले, हे एकदम परफेक्ट टाइम टू टाइम. आणि खरोखर म्हणजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की ग्रामीण भागापर्यंत ज्या अडचणी होत्या त्या त्यांनी म्हणजे त्यांच्या बघितलेल्या त्यांच्या बालपणी, की खरोखर हा स्पार्क तिथपर्यंत जायला पाहिजे. त्यांनी अशी अपेक्षा केली नाही की कुठल्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक आणावेत, किंवा मोठमोठ्या युनिव्हर्सल स्कूलचे आणावेत, किंवा ICSE स्कूलचे आणावेत. ग्रामीण भागातील शिक्षकांपर्यंत हा खारीचा वाटा, या बीज
जर तिथपर्यंत गेलं की कुठेतरी त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, हा त्यांचा एकदम शुद्ध हेतू आहे. आणि आमचं नेहमी कॉन्टॅक्ट असतात बऱ्याच वेळच्या, आणि काही गोष्टी छोट्या छोट्या मुलांसाठी काही जर ट्रेनिंग असेल तर ते लगेच मला पाठवतात, सर मुलांना याच्यात रजिस्टर करा. मला इथं खूप आवड आहे, हौस आहे. मी स्वतः CBSEचा मास्टर ट्रेनर आहे, रिसोर्स पर्सन आहे. COE पाटणा आणि COE पुणे यासाठी मी दर महिन्याला 15 दिवसात माझ्या ट्रेनिंग चालू असतात. इतरही इंटरनॅशनल स्पीकर आहे, TEDx स्पीकर आहे मी, RDX स्पीकर आहे, आणि बऱ्याचशा कॉन्फरन्सेस चालू असतात. पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये एक शिक्षणामधून दुवा कसा घडून आणायचा याची माझी अर्धा तासाची मुलाखत झाली. पुढच्या महिन्यामध्ये पाकिस्तानच्या शिक्षकांना मी ट्रेनिंग देणार आहे की जी गोष्ट कोणीच करत नाही अशी गोष्ट करायची, असं मी ठरवलं. तर पाकिस्तानच्या शिक्षकांना इंडियन एज्युकेशन पेडागॉजी आणि NEP 2020 काय असतं, 5 दिवसाचं सेशन मी आयोजित केलेले त्यांच्या शिक्षकांसाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. तर खरोखर मला अभिमान आहे विवेक पारकर सरांचा की त्यांची ही जी धडपड आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे, आणि असेच प्रयत्न करून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत हे सगळं पोहोचावं अशी विनंती. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद, कारण आपण सगळे त्यागी विज्ञान शिक्षक आहोत. कारण त्यांनी मला जेव्हा सांगितलं सर आणखी 2-3 जागा आहेत आपल्याकडे, बघा उमेदवार, मी ज्यांना फोन केले तर ते 5 जागा मला वाटतं लेडीज होत्या. ज्याला नाही सर माहेरी आहे, सर एवढी सुट्टी असते, सर ते आम्ही इकडे गावी प्लॅन केलेला आहे, आणि एकही शक्य झालं नाही. मला वाटतं एकच व्यक्ती मी आणू शकलो, बाकीचे फार काही कोणी, हा वर्किंग डेज असतं तर आलो असतो सर म्हणे आम्ही. म्हणजे उद्देश काय होते मला कळलं नाही, पण त्यांनी सांगितलं नाही की बुवा नेमकं काय. तर सरांचे खूप धन्यवाद, तसेच निस्ते सरांचे धन्यवाद, आणि इतर आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपल्या सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने मी लहान, आणि मला सगळ्यात जास्त नाही आम्हाला मोठा नाही, आणि 2042 पर्यंत रिटायरमेंट. मी पण बऱ्याचशे ट्रेनिंग जे आजपर्यंत पाहत आलो, त्या ट्रेनिंग मध्ये हे एक ट्रेनिंग माझ्या लाईफ मध्ये फार वेगळं ट्रेनिंग आहे. तिथे आपण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शिकत आलो. आणि शाळेमध्ये माझा एक इव्हेंट जो असतो की शाळेचं ट्रिप आयोजित करण्यामध्ये जास्त मला इंटरेस्ट आहे, आणि शक्यतो ट्रिप मी अशाच ठिकाणी न्यायचा माझा प्रयत्न असतो. आमच्या विदर्भामध्ये रमण सायन्स अकॅडमी नागपूरलाच एक जवळ आहे आमच्या, साधारण 2 वर्षात 3 वर्षात आम्ही ते तिथे येतो, मी बॅचेस नवीन तयार करतो. मी आता सरांना बोललो बाकी गोष्टीबद्दल आपली चर्चा झाली, तर सरांना अशी एक गोष्ट आहे की जर कधी आम्ही आमच्या ग्रामीण भागातील मुलांची ट्रिप आणली तर ती आम्हाला इकडे तुम्ही अलाउड करा. त्याचा आता इथे काही खर्च असतो आमच्याकडे काही विषयच नाही, फक्त इथं एंट्री जी असते इथल्या परमिशन असतात त्या व्हायला पाहिजे. हे ठीक आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जाऊन त्यांना सांगू, आमच्या शिकवण्यामध्ये ह्या गोष्टी येणारच, मुलांपर्यंत जाणारच. पण जेव्हा प्रत्यक्ष मुलं येऊन पाहतात ह्या गोष्टी, तेव्हा ते फार वेगळा अँगल तयार होतो. त्यांच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी फिट बसतात की नाही असे कॉलेज असतात, अशा शाळा असतात. कारण की मी अशा शाळेमध्ये शिकवतो की ज्या शाळेला जवळपास 43 खेडेगाव अटॅच आहेत. म्हणजे माझ्या शाळेमध्ये 43 खेडेगावचे मुलं आहेत, आणि सगळे बरेच इतके गरीब आहेत की त्यांच्या आई पश्चिम महाराष्ट्रात दुसरा मॅक्झिमम असतात. त्यामुळे अशा कंडिशन मधले जे मुलं आहेत त्यांना जेव्हा ह्या गोष्टी दाखवल्या जातात तेव्हा नक्कीच ह्या गोष्टी बदलतात. तर अशी एक ट्रिप जर ऑर्गनाईज करता आली तर मी नक्की करीन. हा ठीक आहे, तिथे काही मुलं लिमिटेड ठेवू, कारण मुंबईसारख्या शहरात आपल्याला बल्कमध्ये ह्या गोष्टी आणता येत नाही. परंतु 20 मुलं 40 मुलांसाठी 9वी 10वीच्या मुलांसाठी तुमचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत तिथपर्यंत आम्हाला पोहोचू द्या. तुमचंच इथं लेक्चर्स आयोजित करा. आम्हाला काही इंडिया गेट पाहण्यात इंटरेस्ट नाही राहणार, आणि फुल टाइम याच गोष्टीमध्ये देऊ. मुलांना आम्हाला ट्रेन असते, हा इथं मुलं पाहिजे, 20 मुलं किंवा 40 मुलं असतो, 9वी 10वीच आम्ही निवडू आणि तेवढंच ऑर्गनाईज करू. मराठी विज्ञान परिषद मार्फत या सगळ्या गोष्टीशी मी मागील 12-14 वर्षांना अटॅच आहे. या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो. इथे येण्याची माझी जवळपास दुसरी वेळ आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या एका कार्यक्रमासाठी मी जवळपास 2010-11 मध्ये चालू होतो, त्यानंतर पुन्हा 10 वर्षात लागू द्यायला. पण एवढा मोठा गॅप नको. आता बाकी पण इन्स्टिट्यूट आहेत, आयसर सर तुम्ही ट्रेनिंग करताय, आम्ही ते ट्रेनिंग केलेले आहे, पण त्या ठिकाणी अशा फॅसिलिटीज फार कमी अवेलेबल आहेत, आणि हे ऍक्च्युअली एज्युकेशनच काम करते, फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून हे शिक्षण क्षेत्रात एक जसं काय आपण पंढरपूरची वारी करतो आपण तीर्थक्षेत्र, तसं तीर्थक्षेत्र आहे आपल्या क्षेत्रात.
आपल्याला इथे यायला भेटते हे आपलं एक भाग्य होतं. तर ही गोष्ट पुढे करा. मी सरांना हे म्हटलं की मला या दोन्ही ग्रुप अटॅच करा. मी याची जी काही फी 48,000 रुपये भरतो, पण सरांनी सांगितलं नाही सर, त्याचा क्रायटेरिया आहे PhDच पाहिजे. तर त्याला तुम्ही फेलोशिपला अप्लायला पाहिजे, म्हणजे आपण त्या क्रायटेरियात बसत नाही. ठीक आहे, जरी हे नसल तरी तुमच्या टीम सोबत आम्ही काम करायला कधी तयार आहोत. मी त्या मराठी विज्ञान परिषदेमध्ये 14 वर्ष काम करतोय. सायन्स सुपरवायझर म्हणून माझ्याकडे जिल्हा आहे. 1400 शाळेचं मी काम पाहतो वाशिम जिल्ह्यामध्ये. मी त्या वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या उपक्रम कधीही असणार मला तुम्ही कधीही सांगा, मी एका घंट्यात तुम्ही पूर्ण ऑर्गनाईज करू शकतो. त्यामुळे अशा गोष्टी जर तुम्हाला कधी लागलं तर मला खूप आनंद होईल यामध्ये काम करण्यामध्ये. आपल्या सर्वांशी मला भेटून फार आनंद झाला. आपल्या या ग्रुपच्या मार्फत त्यानंतरही आपले कॉन्टॅक्ट सदैव राहतील. मी तुम्हाला आमंत्रित करेन, कधी विदर्भात या, आले तर मला नक्की फोन करा वाशिमसाठी. मी आपल्या सेवेसाठी नमस्कार, जाधव मॅडम. मी आपल्या या पूर्ण सेशनचे मुख्य आयोजक विवेक सर, त्यांना मदत करणारे पिशवे सर आणि आपण महाराष्ट्रातून आलेले सर्व हिरे. खरं तर खूप म्हणजे अनेक आतापर्यंत ट्रेनिंग केली, कुपम आयसर वगैरे सगळी ट्रेनिंग झाली. तिथे खूप छान छान अनुभव आले, पण इथला अनुभव फार वेगळा होता. वेगळा यासाठी होता की प्रत्येक जो स्पीकर होता, जो तिथे येणारा जो एक्सपर्ट होता, तो त्यांच्या त्या विषयामध्ये एक्सपर्ट होताच, पण याही पेक्षा एक वेगळी गोष्ट होती त्यांच्यामध्ये की त्यांची जी देण्याची तळमळ होती ती वेगळी होती. आणि एक वेगळ्या नात्यानं, एक माणुसकीच्या नात्यानं किंवा आत्मीयतेच्या नात्यानं ते जे देत होते, त्यामुळे ते बाय हर्ट टू हर्ट ते पोहोचत होते. म्हणून ते त्यांच्या हृदयापासून आपल्या हृदयापर्यंत पोहोचलं. आणि हा एक वेगळेपणा ह्या ट्रेनिंगचा मला इथे जाणवला. आणि सगळेच कालचा दिवस तर असं वाटलं की तो दिवस कसा संपला, उजेडला कधी मावळला कधी कळलंही नाही. इतकं फुल डे एंगेज होतो. एकदाही मोबाईल मध्ये काहीतरी व्हॉट्सअपला बघावं किंवा काय अशी इच्छा झाली नाही. मला वाटतं गेल्या 3 वर्षामध्ये असं काल पहिल्यांदा झालं. 7:30 सेशन चाललं होतं. तेच म्हणजे की हे जे हार्ट टू हार्ट जे कम्युनिकेशन होतं कालचं ते जबरदस्त होतं. आणि आज सुद्धा प्रत्येक काल किंवा आज जे आपण प्रत्येक लॅबमध्ये गेलो, त्या लॅबमध्ये गेल्यानंतर आपल्या स्वतःला जे काही अनुभव आले ते खूप वेगळे होते. खरंच वाखाणण्याजोगे होते ते. बाकीच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, मग कॅन्टीन फॅसिलिटीज असेल किंवा रेसिडेन्शियल फॅसिलिटीज असतील, त्या खूप सुंदर, खूप छान सर्व्हिस आम्हा सगळ्यांना मिळाली. विशेषतः आम्हा दोघींना, नेने मॅडम आणि मला 2-3 वेळा रूम शिफ्ट करायला लागली की म्हणजे अगदी छोट्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांनी लगेच आमची दखल घेतली. म्हणजे खरोखर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण एका छोट्या गोष्टीसाठी जर टॉप टू बॉटम सगळी यंत्रणा हालत असेल तर याच्यावर आपल्याला लक्षात येतं की किती व्यवस्थित इथं काम चाललेलं आहे. आता माझ्या आधीच्या दोघांनी जसं सांगितलं तसं माझी एक इच्छा आहे की प्रत्येक शाळेमध्ये जे विज्ञानामध्ये 8वी 9वी 10वीला शक्यतो वेळ नसतो, पण 8वी 9वीचे जे विद्यार्थी सायन्समध्ये इंटरेस्टेड आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना इथे एक 4-5 दिवसाचं ट्रेनिंग मिळावं की काय जाणव की त्यातूनच एखादा कलाम घडेल. आणि नक्कीच तेवढी इथं क्षमता आहे, तुम्हा लोकांमध्ये आहे, इथं फॅसिलिटीज तशा आहेत. आणि तशी जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर आम्ही तुम्हाला तेवढी मदत करू. कारण ह्या गोष्टी एकानं होणार नाहीये, म्हणजे आपणही पूर्ण त्यामध्ये काही करू शकत नाही किंवा इथेही लोक करू शकत नाही. हे या इन्स्टिट्यूटचं किंवा आपण जे अध्यापनाचं काम करतो ह्याचं सार्थकता कधी होईल जेव्हा त्यातून मुलं घडतील तेव्हा. आणि ते घडण्यासाठी आपल्या तिघांचा जर त्रिवेणी संगम झाला, विद्यार्थी, शिक्षक आणि तुमची ही संस्था, तर यातून नक्कीच चांगलं काम होईल. शेवटी एकच म्हणेल की इथं आल्यानंतर खूप जणांचा संगम झाला. म्हणजे न्यास आहे, हिंसा आहे, होमी भाभा आहे, त्याच्यानंतर आपण सगळे महाराष्ट्रातले सगळे हिरे आहोत, IIT आहे, असा सगळा पंचगंगा एकत्र आली
आणि त्यातून एक खरंच एक पवित्र काम घडलं. हे असंच पुढे कंटिन्यू ठेवूया. तुम्हा सर्वांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण एक चांगली टीम इथं मला मिळाली आणि हे सगळे कॉन्टॅक्ट नेहमीच ठेवूयात. आपल्यामध्ये सगळी एज्युकेशनल चर्चा व्हावी, एज्युकेशनची देवाणघेवाण व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार. आतापर्यंत सगळ्यांनी मनातल्या भावना सांगितलेल्या आहेतच. मी असं म्हणेन की मी सिनियर मोस्ट आहे, कारण 1.5 वर्षांनी मी रिटायर होतीये. परंतु शिक्षण किती शिकावं आणि कसं शिकावं याला काही मर्यादा नाहीये. जिथून कुठून काय काय मिळेल ते गोळा करत जाणं म्हणजे आतापर्यंत आपण आपल्याला आणि आपल्या समोर जे जे येणार आहे इथून पुढे सुद्धा त्यांना आपण समृद्ध करतो. म्हणजे आपण ज्यावेळेस सर्व्हिसला लागतो त्यावेळेसचे आपण आणि असे काही अनुभव घेऊन समृद्ध झालेले आपण याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक असतो. काळ बदलत जातो, समोरचे विद्यार्थी बदलत जातात, अभ्यासक्रम बदलत जातो. म्हणजे जवळजवळ मी 4था अभ्यासक्रम हा शिकवते. प्रत्येक अभ्यासक्रमानुसार गरजा किंवा काळानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या गरजा बदलतात. पण सायन्स शिकवताना बेसिक कन्सेप्ट जे असतात ते तेच आहे. आणि मला आजही असं वाटलं की कांबळे सर असतील त्यांच्याकडून काही नवीन शिकायला मिळालं. काल आम्ही रात्री सगळेजण चर्चा करत बसलो होतो, त्यांच्या या चर्चेतून आम्हाला आज काही शिकायला मिळालं. काही काही डाऊट्स अजून सुद्धा असू शकतात, असं नाहीये. मी असं म्हणणार नाही की 35 वर्ष माझी सर्व्हिस झाली म्हणजे मला खूप काही येतं आणि मी सिनियर मोस्ट आहे म्हणजे मला सगळंच येतं, असं नाही. बऱ्याचशा डाऊट्स या असू शकतात, कारण आपण कोणीच परिपूर्ण नसतो. त्यामुळं हे जे सेशन असं होणार आहे, असा खरं तर मला कुलकर्णी सरांचा फोन आला, ओंकार कुलकर्णी सरांचा, की पिष्टे सर तुम्हाला फोन करतील. आणि मग मला असं वाटलं की म्हणजे आठवलं नाही पटकन, मूर्ती लक्षात आली नाही. मग लक्षात आलं की नागपूरला आपण भेटलेलो होतो. आणि मग तुमचा फोन आल्यानंतर कळलं की असं असं एक सेशन आहे. पण ते काय आहे काय नाही म्हटल्यानंतर मी आणि शैलीबाईंनी यायचं ठरवलं, कारण त्या सुद्धा माझ्या इतक्याच प्रयोगांमध्ये इंटरेस्टेड आहेत आणि स्वतःचं आणि विद्यार्थ्यांचं समाधान होईपर्यंत शिकवणं हे चालूच राहतं. त्यामुळे आम्ही दोघींनी ठरवलं आणि यायचं. मग ज्यावेळेस हा पूर्ण ग्रुप फॉर्म झाला, ग्रुपवरती सगळं मॉड्यूल आलं, सगळं पूर्ण शेड्यूल आलं, कसं या काय या, त्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला इथं खूप छान अनुभव आले. परवा दिवशी राहायला आलो, संध्याकाळी येईपर्यंत अशी धाकधूक होती, पहिल्यांदाच या भागामध्ये येतो आहोत, कसं होईल काय होईल. परंतु सुदैवाने भाभा ॲटॉमिकमध्येच काम करणारे एक सिक्युरिटी भेटले आणि त्याने मला इथपर्यंत आणून सोडलं. कारण शेवटच्या टप्प्यावर येताना मला रिक्षा नाही मिळाली. 8:45 9:45 वाजलेले होते. नवीन भाग आहे, नेमकं कोणी फसवू नये असंही वाटतं थोडंफार. दोघीच बायका, सगळे विषय होतात असल्यामुळे. परंतु खूप छान अनुभव आला. इथं आत गेटमधून आत आल्यानंतर तर काही प्रश्नच नाही. अतिशय सुरेख व्यवस्था आणि सहसा गृहिणींना न मिळणारा आयतं सगळं छानपैकी मस्त ब्रेकफास्ट. आज काही सुद्धा ब्रेकफास्टला अगदी पूर्ण समाधान. म्हणजे पोट स्वस्थ तर सगळं स्वस्थ. त्यामुळे सर्वच बाबतीत अतिशय छान ह्या ट्रेनिंगचं आयोजन. म्हणजे एवढं मला खंत अशी वाटते की थोडेच दिवस मला हे वापरायला मिळेल शाळेत, परंतु शिकवणं जोपर्यंत माझ्याकडून चालू आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, तोपर्यंत हे चालू राहणारच. आणि या संस्थेची माहिती मला डॉक्टर व्यंकटेश गंभीर यांच्याकडून होतीच. तिथं काम केलेले त्यांच्या संपर्कात असल्यामुळं, मराठी विज्ञान परिषदेच्या संपर्कात असल्यामुळं या थोड्याफार अशा ट्रेनिंगची माहिती होती. पूर्वी आम्ही अशा काही ट्रेनिंगमधून काम केलेलं होतं. परंतु आज मात्र बायोलॉजी लॅबमध्ये पूर्ण सगळे एक्सपेरिमेंट्स करताना मी माझ्या कॉलेजच्या लॅबमध्ये गेले. 37 वर्ष मागे गेले मी. परत एकदा स्टुडंट म्हणून काम केलं. आधी ती स्लाइड छान तयार झाल्यावरचा आनंद हा तेव्हा जेव्हा जसा होत होता तसाच होता. म्हणजे हे सगळे अनुभव आम्हाला या ट्रेनिंगच्या माध्यमातून घेता आले. फक्त कमी पडलं असं वाटतंय की आणखी म्हणजे फिजिक्सला एक दिवस, केमिस्ट्रीला एक दिवस कमीत कमी असं जर असलं असतं तर थोडंसं आणखी, म्हणजे कॉन्सेप्ट बेस्ड आहेच आहे, परंतु हे आणखी थोडंसं दिवस
ऍक्टिव्हिटीज वाढवल्या तर म्हणजे आम्हाला अधिक या पद्धतीने आमचंही विचार सुरू होतील की अजून आम्हाला ह्याच्यात काय करता येईल, कसं करता येईल. जसं आज क्लासिफिकेशनला आम्हाला एक दिला टास्क की पुढे जाऊन तुम्ही करा, या ह्याच्यामध्ये कसं करता येईल. कारण हा दृष्टिकोन नेहमीचा अभ्यासक्रम पूर्ण करताना नसतो. दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की 9वी-10वीच्या सायन्सचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, वास्ट आहे. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेट बोर्डाला सायन्स शिकवणाऱ्या शिक्षकाला जर विचारलं तर असं प्रत्येक जण म्हणतो की हे सायन्स पूर्ण करणं. कारण मुलांची एक टेंडन्सी असते की हा पॉइंट राहिला, ते सगळे बाकीचे 99.5% झालेल्याकडे बघणार नाही, 0.5% राहिले ते. आणि मग ह्या सगळ्या कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात बसवणं ही एक अवघड गोष्ट आहे. 2 वर्षांनी तर आम्ही खूप मागे आलेलो आहे. म्हणजे या काळात अशा ट्रेनिंगची गरज खूप आहे. छोट्या छोट्या, आज आम्ही 20 जण आहोत. आमच्या शाळांमध्ये तर आम्ही हे निश्चितपणे करूयात. आमच्या ग्रुपमध्ये जसं मी सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळामध्ये काम करते, मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करते सोलापूरला, परत NCSC मध्ये काम करते, नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस. तर या सगळ्या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर देताना मग वेळ कमी पडतो आणि मग शाळेमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी राबवताना जेव्हा आम्ही प्रयोग दाखवायला लागतो तेव्हा वेळ कमी पडतो. आणि मग असं होतं की मग वेळ आम्ही प्रयोग दाखवते किती छान शिकवतोय हा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन नसतो. किती पूर्ण झालं आणि किती मार्क पडले. म्हणजे या सगळ्या कसरतीमध्ये इथून पुढे हा दृष्टिकोन राहील की हे सगळं जे घेतलेलं आहे ते कसं डिलिव्हर करू, कसं वापरू आणि आणखी सोप्या पद्धतीनं कसं मुलांपर्यंत न्यायचा प्रयत्न करू. ही दृष्टी या ट्रेनिंगमधून आज मिळाली. पिष्टे सरांचे खूप मनापासून आभार. कारण का तर त्यांनी विचारलं म्हणून हे आमच्यापर्यंत आलं. मी रिटायर होईपर्यंत आणखी एखादा चान्स मिळाला तर निश्चितपणे यायला आवडेल, निश्चितपणे. किंवा त्याच्यानंतर सुद्धा आफ्टर रिटायरमेंट जर माझी कुठं अशा पद्धतीने सेवा समाजाची करण्याची संधी मला मिळाली तर निश्चितपणे मी करायला तयार आहे. कारण तेव्हा बाकी कुठले आर्थिक लाभ वगैरे काही होतात का हा दृष्टिकोन नसतो. आपल्या येत असलेल्या गोष्टींचा उपयोग समाजासाठी व्हावा ही एक चांगली अपेक्षा आहे. तेव्हा मला इथे यायला पुन्हा आवडेल या अपेक्षेसह. आणि इतके छान मित्रमैत्रिणी या वयात, म्हणजे अगदी भुरे सरांपासून ते पिष्टे सरांपर्यंत आणि पारकर सरांसारखे मार्गदर्शक मिळाले. त्यामुळे आपण सर्वांचेही खूप खूप छान पैकी ओळख झाली. मस्त आभार इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक. नमस्कार. या प्रशिक्षणाच्या आयोजक श्री विजय पारकर सर, माझे क्लासमेट पिष्टे सर आणि सर्व सहकारी. गेले 2 दिवस जे आपण ट्रेनिंग घेतलं ते अतिशय छान आहे. सगळ्यांनी आता सांगितलं त्यांचे अनुभव. बऱ्याच जणांनी खूप कमी या ठिकाणी वगैरे किंवा नागपूरला सगळ्यांनी ट्रेनिंग केलं तर हे माझं पहिलंच एवढ्या लांबचं सगळं ट्रेनिंग आहे. नाहीतर बाकीचे स्थानिक असेच होत होते. पिष्टे सरांचा फोन आला की असं ईमेल पाठव आणि फोन नंबर वगैरे पाठव. मी आपलं पाठवलं, फक्त ट्रेनिंग काय काल आणि जास्त काही ट्रेनिंगची माहिती नव्हती. आणखीन काही सहकार्य घेतले असते पण सुट्टी होती त्यामुळे कोण येईल की नाही असं त्यामुळे विचारणा काय केली नाही. पण थोडीशी हुरहुर राहून गेली की आणखीन कोण माझ्या जिल्ह्यातलं आलं असतं, तालुक्यातलं आलं असतं तर बरं झालं असतं. पण भविष्यामध्ये अशा ट्रेनिंगसाठी निश्चितच आमच्या शाळेतून मी सर्वांना पाठवायचा प्रयत्न करेन. मी पण चिपळूण तालुका विज्ञान मंडळामध्ये महिला संघटक म्हणून काम करते. सगळ्यांनी माझं कौतुक केलं तर हे सगळं पिष्टे सरांच्यामुळे शक्य झालं. 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये अतिशय चांगली उच्च दर्जाची माणसं आपल्याला भेटली. इंडियन हिंसा, IIT यासारख्या संस्थातल्या लोकांशी आपली ओळख झाली. आणि महत्वाचं म्हणजे होमी बाबा रिसर्च सेंटरलाही आहे, म्हणजे ते आपल्याला बघायला मिळेल, ते जायला हवं अशी सतत मनात हे होतं. मुलांच्या परीक्षांमध्ये वगैरे होईल की नाही अशी निश्चित नव्हतं, त्यामुळे यायचं की नाही असा विचार होता. पण ही संधी चुकवायची नाही असं म्हणून त्या ट्रेनिंगला मी हजर झाले. खूप काही मिळालं. म्हणजे पवार मॅडमने सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या विभागातले समजा सगळे लेक्चरर्स होते, हे ऑलिम्पियाडसाठी तयारी करणारे स्टुडंट्स आहेत, सगळे एक्सपर्ट सगळ्या लॅबमधले, तर ते अतिशय डिवोटेडली आपल्याला सगळं सांगत होते. हार्ट टू हार्ट जे त्यांचं आपल्याला मिळालं, तर तसं आपण काम करणारे सगळे शिक्षक आहेत आणि म्हणूनच आपण सुट्टी असून सुद्धा या ठिकाणी आलो. या ट्रेनिंगच्या निमित्तानं खूप काही शिकायला मिळालं आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल आणि तो आम्ही करणारच 100%.
आणि या ट्रेनिंगच्या निमित्तानं सगळे हिरे म्हणाले मॅडम त्या पद्धतीने खरोखरच प्रत्येकाकडे काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असं आहे आणि तसा ग्रुप आपल्याला मिळाला म्हणजे आणि तो तसाच आपण कंटिन्यू चालू ठेवूया आणि त्याचा आपल्याला माझी अजून 5 वर्ष सर्व्हिस आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मला याचा निश्चितच उपयोग होईल. जे काही नवीन केलं असेल ते आपण एकमेकांशी शेअर करूया. कांबळे सरांचं तर काम भरपूर मोठं आहे. शेख सर, सावळवाडे सर, परत ललित सर, ते वेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं मिळालं त्याचा आपल्याला शिक्षकांना म्हणजे निश्चितच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये फायदा होईल. म्हणजे सुट्टी सोडून आपण महिला किंवा सगळे झालो पण बाहेरपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारचा पाहुणचार इथं झाला असं म्हणावं लागेल. खाण्याची खूपच काळजी खाण्याची खूपच काळजी आपली राहायची सगळी व्यवस्था राहायची सगळी व्यवस्था खूप छान होती. थँक्यू विवेक सरने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. भविष्यामध्ये जर असं काय असेल तर आम्ही निश्चितच येऊ. जे जे आपल्याला शिकावे ते सर्वांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जन. संत तुकाराम महाराजांच्या चरणी पदस्पर्शना करतो. आज या ठिकाणी माननीय विवेक सर, आमचे पिष्टे सर आणि सर्व आपण बंधू भगिनी या 2 दिवसीय कार्यशाळेसाठी उपस्थित राहिला. अतिशय सुंदरतेने हसत खेळत सगळ्या लॅबचा आनंद घेतला. सगळ्या लॅब छानपैकी या ठिकाणी पाहायला मिळाल्या, त्याचा अभ्यास करता आला. जीवनामध्ये आनंद हा फार महत्वाचा आहे. तुम्ही पैसे कमवता किती, त्यापेक्षा आनंद मिळतो कसा हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण जे 20 लोक आहात हे आनंददायी या ठिकाणी होता. कसलं आपल्याला घरचं ध्यान नव्हतं. हा, घरच्याचा फोन आला तरी राहू दे नंतर करू, म्हणजे एवढ्या आनंदामध्ये आपण या ठिकाणी राहिलो. अतिशय सुंदर विवेक सर, आपण जे आयोजन केलं आपल्याला खरंच धन्यवाद देतो. या ठिकाणची प्राथमिक व्यवस्थेपासून ती सगळी व्यवस्था जेवणाची राहण्याची अतिशय सुंदर. अनेक ठिकाणी मी प्रशिक्षण घेतलं, नागपूर पासून ते कोकण वगैरे सगळ्या पद्धतीने, पण अतिशय सुंदरतेने या ठिकाणी आम्हाला राहण्याची व्यवस्था आमच्या ताईने सांगितलीच आहे. सुंदरतेने आणि सुंदर आनंदाने आम्ही घरी जात आहोत, हे फार महत्वाचं आहे. मी लोकांना म्हणायचो अजून 8 दिवस राहू द्या, छान वाटून घेतो. एवढं आनंदामध्ये आनंददायी जीवन जगण्यासाठी हेच फार महत्वाचं आहे. आज आम्हाला इथून जाताना जे 2 दिवस असतील ते आम्हाला महिना वाढला आमच्या जीवनामध्ये, आनंदाच्या जीवनामध्ये महिना वाढला. 1 महिना आम्ही जास्त जगू अशा पद्धतीचा आनंद या ठिकाणी मिळाला, हे फार महत्वाचं आहे. आमच्या पवारताई तर फारच खुश व्हायच्या, सतत त्यांचा हसरा चेहरा आणि सगळ्याशी हितगुज, हे फार महत्वाचं आहे. त्या पुण्याच्या आहेत. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यांनी आपापल्या घरी आज उद्या जाणारच आहेत. जे जे घेतलं आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये वाढ करून आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला द्यावं. विवेक सरांना विनंती करतो की परत एक आमचा हा ग्रुप जास्त अजून 4-2 लोक जरी जास्त आले तरी काय हरकत नाही. पिष्टे सर तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही केव्हा या ठिकाणी येण्यास तयार आहे. आणि या ठिकाणी जे आम्हाला व्यवस्था केली सर्व छान केलं, सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पुरे करतो. आणि एकच राहिलं, जी माझी विज्ञान वाहिनी आहे ही विज्ञान वाहिनी विनामूल्य आहे. माझ्या विशेष शाळेवरती ती जावी अशी मला अपेक्षा आहे. या ठिकाणी जे 20 लोक आहेत या 20 लोकांच्या शाळेवरती ही माझी प्रयोगशाळा जावी, हे धन्य मानतो. आणि मला कॉल करा, माझा नंबर आहे. तुमच्या वेटिंग नुसार माझी शाळा तुमच्याकडे येईल, एवढं मला सांगायचं. ओके. नमस्कार. आता मला जे काही सगळं व्यक्त करायचं होतं ते प्रत्येकाने थोडं घेतलेलं आहे आणि सगळे मुद्दे जवळजवळ कव्हर झालेले आहेत. तरी सुद्धा म्हणजे मला अजून 1-2 गोष्टी थोड्याशा सांगायच्या वाटल्या, म्हणून मी थोडंसं आता इथं आलो. जसं सरांनी सांगितलं किंवा आणखी इतर सरांनी सुद्धा सांगितलं की पुन्हा संधी मिळावी आणि पुन्हा आपण यावं. ते एक पिकनिक म्हणून नाही आहे, काहीतरी मिळतंय म्हणून यायचं. मग ते आम्हाला इथं मिळालं तर इथं न मिळता जर तुम्ही आमच्या शाळांच्या पर्यंत आलात तर आपलं स्वागतच आहे.
त्याची येण्या जाण्याची प्रवास खर्चाची सगळी व्यवस्था ती आम्ही करू. बाकी तो वाद म्हणजे इतर गोष्टींचा ते तुम्ही पाहावं आणि असं काहीतरी होतंय का याचं जरूर आपण प्रयत्न करूया. जास्त लोकांना फायदा होईल. हा, इतरांना पण मिळेल ते यासाठी. आणि दुसरी गोष्ट मला अशी थोडीशी सांगायची आहे. आलेले इथं जे काही सगळे लेक्चरर्स होते किंवा प्रयोग सादर करणारे इथं असतील किंवा वेगवेगळ्या लॅबमध्ये असतील, या सगळ्या लोकांची भाषा खूप सुंदर आहे. कुठे मी खूप मोठा आहे आणि मी काहीतरी असं काहीतरी आहे आणि आम्ही काहीतरी असं जगाच्या पेक्षा वेगळं काहीतरी मी ज्ञान देतोय असा आविर्भाव कोणाकडेही दिसतो. अतिशय सिंपल, तुम्ही बोला, आपण चर्चा करूया, त्याच्यातून मार्ग करू आणि अगदी अगदी म्हणजे समजा चुकलं, हा असं होऊ शकतं, चला आपण हा एक ट्रायल घेऊन बघू, हे एक ट्रायल घेऊन बघू, अशा पद्धतीचं झाल्यामुळं हे खूप सुंदर वाटलं आम्हाला, आपुलकी वाटली याच्यात. जरी हे सायन्सचं असलं तरी सुद्धा त्या भावनेला सुद्धा एक जागा मिळालेली आहे हे मला या ठिकाणी थोडंसं जाणवलं. त्याबद्दल संपूर्ण टीमचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो. नमस्कार मंडळी. इनियास, नास आणि जी नेस्टिंग फॅसिलिटेटर आहे होमी बाबा सायन्स सेंटर, आणि जी व्यक्ती इथं दिसत पण नाहीये पण जिच्यामुळे हा प्रोग्राम शक्य झाला ते शमशुद्दीन अत्तार सर, त्यांचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं राहील. खरं तर हा प्रोग्राम चॉकआउट करण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष घातलं. पारकर सर माझ्यासोबत होते किंवा मला त्यांनी खूप वेळा गाईड केलं. जी गोष्ट सुरुवात होती तिथपर्यंत मी जातो. सिक्युरिटी पासून म्हणजे वाघमारे सर आणि बाबर सरांपासून ते ज्यांनी आम्हाला फूड सर्व केलं तो गोपाल आणि राजेश इथपर्यंत, आणि जोशी सरांच्या ज्ञानवादीच्या सुरुवातीपासून ते पडळकर मॅडमांच्या ई लर्निंग पर्यंत सगळ्याच गोष्टी आम्हाला खूप सुखकारक होत्या, आनंददायी होत्या. एक चांगली गोष्ट झाली की वी ऑल आर एव्हरीबडी इज 40+ एक्सेप्ट फ्यू पीपल्स. म्हणजे वयाचा विचार जर केला तर आमची टोनॅलिटी, आमचं पोटेन्शियल, आमची कॅपॅसिटी ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. पण ह्या सगळ्या गोष्टी शिकताना कन्सेप्च्युअल लर्निंग काय आहे, रिफ्लेक्टिव्ह अनालिसिस काय आहे, किंवा ऍक्सेलरेटेड लर्निंग काय, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे, त्याच्याही पेक्षा महत्वाचं काय आहे की चाइल्ड ऑर द मॅटर शुड बी ऍट द सेंटर. हे जे तत्व आहे ना हे सगळ्यात जास्त चांगलं झालं. कारण प्रयोग करून बघूया म्हणण्यापेक्षा प्रयोग करत करत बघत राहूया हा जो भाग आहे तो आमच्या शाळांमध्ये किंवा या सर्वांच्या शाळांमध्ये थोड्या प्रकारात होतच राहतो, लिमिटेड ठरवलं. तो आनंद जो आहे ना तो आनंद सगळ्यांना मिळाला. सगळ्यात जास्त तुम्हाला भेटला असेल तर तो बायोलॉजीला आपल्याला. त्याचं कारण काही इंडिव्हिज्युअली तुम्ही करत होते, इतर वेळेला ग्रुपमध्ये काम करतो. त्यामुळे या प्रशिक्षणाचं सगळ्यात चांगलं यश जे आहे ते कॉर्डियल कनेक्शन, ज्याचा उल्लेख सगळ्यांनीच केला. त्याचं कारण काय की जे ऑरेटर्स होते, जे मेंटॉर्स होते, जे फॅसिलिटेटर्स होते आणि जे ट्रेनिंग पर्सन्स होते, दे आर ऑन इक्वल प्लॅटफॉर्म, एकाच प्लॅटफॉर्मला होते. त्यामुळं त्यांच्यामध्ये जसं सावळवाड सर म्हणजे त्यांची भाषा प्रश्नच नाही आहे. ज्ञानाचं ते प्रतीक आहे की तुम्ही जी भाषा काय ठरवते, ऍट व्हॉट लेवल यू आर. इट डझंट मॅटर व्हॉट कॅलिबर टू कॅरी, व्हॉट डिग्री यू कॅरी, मोर बेटर व्हॉट ह्युमॅनिटी फॅक्टर्स यू कॅरी. हा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा. त्यामुळं ज्ञानेश्वरी पासून म्हणजे ज्ञानेश्वरी जोशींपासून ते सोमनाथ पर्यंत तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्यांनी असिस्टंट, त्यांना तर असिस्टंट केलं पण ते आम्हालाही गाईड करत राहिले. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे जेवढी तळमळ आहे तेवढीच तळमळ आपल्याकडे पण आहे. हे ज्यावेळेला एकत्र येतं त्यावेळेला हे प्रशिक्षण खऱ्यातून जास्त 100% यशस्वी झालं असं मला वाटतं. याच्यामध्ये आम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे की नाही, फॅसिलिटी मिळणार आहे की नाही, रिफंड होणार आहे की नाही हा भाग नाही. पण या मंडळीने सुट्टीतला आपला खूप चांगला कालावधी या सगळ्यांसाठी घडला. त्यामुळे या सगळ्यांसाठी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. सेल्फ ऍप्रिशिएशन. बऱ्याच वेळेला एखादा तास आनंद मिळेल, एखादा तास चांगला झाला समजूया आपण रोजचाच होतो, पण एका तास जास्तच झाला तर किमान अर्धाच्या आनंदाने ठेवू शकतो मी. पण आम्ही नेहमी मुद्द्यांचं कौतुक करतो. आपण स्वतःला ज्या वेळेला मी अप्रिशिएशन देऊ ना त्यावेळेला कदाचित आपल्यातली ऊर्जा, जसं सर म्हटले की आपण 1 महिना जास्त जगणार
तसंच आहे ते स्वतःला आनंद होऊ शकतो आणि आनंद ज्याला निर्माण होतो ना त्याला तणाव शून्य होतो आणि तणाव शून्य झाला की मला नवीन काहीतरी शिकायला आवडतं. ही फिलॉसॉफी या 2-3 दिवसांच्या ट्रेनिंग मध्ये आली. आता यातल्या काही गोष्टींबद्दल बोलूया की 2 दिवसांमध्ये आम्हाला 4 सब्जेक्ट देत आहे. बरोबर. मला असं वाटतं की या सगळ्यांच्याच मनामध्ये कुठतर आहे की एक एक दिवस एक एक विषयाला असायला पाहिजे होता. कारण काय जसं सर म्हणाले की हे ज्ञान पंढरीत आपण आहोत. पंढरीत आम्ही 2 मिनिटात स्पर्श करून जायचं आहे का? त्यापेक्षा जरा गळा भेट घेऊ, गरुड खांबाला भेट देऊ, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टींचा जरा विचार व्हावा जेणेकरून हे प्रोग्राम 2 दिवसाचे 4 दिवसांचं जर झालं तर तुमच्यावर पण असणारा थोडासा ट्रेस कमी होईल. कारण तुम्हालाही मेंटॉर्स निवडून घेणं, ते प्रोफेसर उपलब्ध करून देणं, फॅसिलिटी उपलब्ध करून घेणं आणि त्या स्टिप्युलेटेड टाइम मध्ये होणं जरा मॅनेज होत नाही. कारण आम्ही म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल पारकर सर, दो वी आर ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट, आम्ही वी आर ऑलवेज लॅक बिहाइंड की मला अजून जरा जास्त पाहिजे. आम्ही लवकर लॅब सोडली नाही, वेळेचं बंधन पण. त्याचं कारण काय की आम्हाला वाटतं की अजून आम्हाला हे पाहिजे. ही जी नीडफुलनेस आहे ना ती या प्रोग्राम मध्ये जरा व्हावी आणि वर्षभर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकमेकांची टच राहावं असं जास्त जाणवतं. ज्याचा फायदा काय होईल की इन्यास आणि नास आणि ही जी नेस्टिंग फॅसिलिटी आम्हाला देते HSCB ह्याच्यातला जो आमचा दुवा आहे तो कायम राहील आणि तुमच्या प्रोग्राम आम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट करता येईल. ते आणि मुळात हा बेसिक भाग आहे की रुरल भागासाठी आहे. तर आपण सगळेच त्या भागांमध्ये राहतो त्यामुळे यातल्या येणाऱ्या अडचणी काय आहेत त्या अडचणी यांच्याकडून आम्हाला ते सुटू शकतील. बरोबर आहे. त्याचा फायदा काय होऊ शकेल की तुमच्या शाळांमध्ये चांगलं एक मोटिवेटेड रनवे तयार होईल की तुमच्यानंतर अजून दोघं तिघे तयार होतील. पर्याय मग ती शाळा हळूहळू रिन्युएटला यायला लागेल. रिन्युएट ॲट व्हॉट लेवल की तुमचं शैक्षणिक उत्थापन जे आहे ना त्याच्यासाठी ते काम जास्त करेल. म्हणजे शाळांमधलं डी ब्लॉक एलिमेंट कमी होईल. दो इट इज व्हेरी कलरफुल. हा जो भाग आहे ना हा ट्रेनिंग मधून व्हावा अशी अपेक्षा वाटते. त्यामुळं इथं असलेल्या सगळ्याच फॅसिलिटीज म्हणजे सिक्युरिटी पासून आमचं स्टेईंग आहे, फूड मटेरियल आहे, सप्लाय आहे, लिटरेचर जे आम्हाला मिळायला लागलं किंवा इथं जे लेक्चर झाले हे सगळंच क्लासिफाईड आहे म्हणजे ते क्वालिटीचंच आहे. ते जास्त चांगलं आम्हाला फायद्याचं काय होईल की एवढा मोठा प्लॅटफॉर्म या सर्व मंडळीवर उपलब्ध होत आहे. ते पुन्हा एकदा उपलब्ध व्हावं, वारंवार उपलब्ध व्हावं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला धन्यवाद पण देतो. आमची निवड केली आम्हाला सगळ्यांना छान ट्रेनिंग दिलं त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या वतीनं तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आणि सरांचे खरंच धन्यवाद. त्यांनी आपले 20 हायस्कूल टीचर सिलेक्ट केले ते सरांच्या माध्यमातून सिलेक्ट झाले. अस्कर सरांनी त्यांना गाईड केलं आणि आम्ही सिंधुदुर्गातून पहिली सुरुवात केली आणि इतर जिल्ह्यामध्ये पण ते शिक्षकांचं निवड करण्याचं काम मेनली पीसी सरांनी केलं. आणि शिक्षक हे नेहमी चांगलं बोलतात. ते आता पण समोर मला छान वाटलं. आणि सरांच्या 2 दिवस आम्ही का ठेवले तर ऍक्च्युली आता उद्यापासून त्यांचं एक नवीन ह्याच सेंटरमध्ये यंग सायंटिस्ट कलर सुरू होतं. ऍक्च्युली हे 2 दिवस पण आम्हाला त्यांनी जस्ट सांगितले ह्या 2 दिवस अवेलेबल आहेत आणि ते 2 दिवस मला उपलब्ध आहेत. तुम्ही करताय तर ह्या दिवसामध्ये प्रोग्राम करा. 1 महिन्याबद्दल आम्ही हा प्रोग्राम ठरवला. ठीक आहे 2 दिवस आपण ऍटलीस्ट त्यांना इंट्रो करून देऊ शिक्षकांना की ह्या असे सेंटर आहे आणि याच्यामध्ये एवढे प्रोग्राम चालतात. नंतर मग पुढे फ्युचरमध्ये काही मोठे प्रोग्राम करता येईल. आणि सरांनी सूचना दिलेल्या त्याप्रमाणे आम्ही नक्कीच इतर गोष्टी पण कव्हर करायचा प्रयत्न करू. शाळेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू किंवा आमच्या माध्यमातून आणि काही करता येईल ते पण प्रयत्न करू. ओके आपल्याकडे शेवटचे 10 मिनिटं शिल्लक आहेत. पटकन आपण सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन करून घेऊया आणि आता मी जायचं नेहमीच सर्व जे प्रत्येकाला मी नाव घेतोय दीपक दळवी सर. सही है. मयूर साबळे सर.
पृथ्वीराज बर्डे सर. अच्छा. सुनील बाकरे सर. ललित भुरे सर. भरत सावळवाडे सर. गिरीश गोसावी सर. गिरीश माझ्या वर्गामध्ये आहे. अरे वा, क्या बात आहे. अरे वा वा. छान 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 छान. खूप मोठं भाग्य आहे. मी 11वी पासून BSc पर्यंत बॅचमेट आहोत. 11वी क्लासमेट आणि नंतर मी केमिस्ट्री साठी आणि सर फिजिक्स साठी आणि नंतर मग सरांनी इथे युनिव्हर्सिटीत MSc केला. त्यांचा खर्च सतीश टेकाळे सर. पैशातून हे टाकलेला. आम्ही साक्षीदार आहोत. जमील शेख सर. सावळवाडे सर. अंजली शेळके मॅडम. शर्यू पवार मॅडम. प्रियंका आराध्य मॅडम. प्रीती सने मॅडम. स्नेहा कांदलगावकर मॅडम. रेवती कारंगे मॅडम. स्मिता नेने मॅडम. माधुरी जाधव मॅडम. देवराव कांबळे सर. आणि मी स्वतः. या सगळे सर्टिफिकेट घेऊन या सगळ्यांनी. बॅकग्राऊंड बाहेरच आहे.